नमस्कार सर्वांना. आयुष्य समजून घ्यायचं असेल तर वाचायला शिका. अनुभव आयुष्यातून येतात तर शहाणपण वाचनातून वाढतं. याचकरिता आज आम्ही गेलो होतो सकाळचा मॉर्निंग वॉक आणि झुंबा आटपून पुस्तक प्रदर्शनी बघायला, जी भरली होती फर्ग्युसन कॉलेजमध्ये. तिथेच चाइल्ड कॉर्नर सुद्धा एक सेपरेट बनवलेला होता, जिथे की लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या होत्या. 16 ते 21 डिसेंबर पर्यंत ही प्रदर्शनी आहे. तुम्ही सुद्धा तिथे जाऊ शकता. वारली आर्ट कॉर्नर अगदीच खूपच सुंदर, मुलांना खूपच इंटरेस्ट येत होता आणि मुलं तिथे छान वारली आर्ट सुद्धा करत होते. तिथे त्यांना प्रशिक्षक सुद्धा होते, पण मुलांना खूप छान आनंदमयी वातावरणामध्ये ते तिथे त्यांना शिकवत होते. आम्हाला ते खूपच आवडलं. डूडल आर्ट कॉर्नरमध्ये मोठं असं चित्र काढलेलं होतं आणि त्यामधील छोटे छोटे चित्र मुलांना क्रेयॉन्सनी कलर करायचे होते. त्यानंतर आम्ही आलो पुस्तक प्रदर्शनीमध्ये, जिथे आम्हाला बरीच पुस्तकं पाहायला मिळाली. नवीन नवीन प्रकारची पुस्तकं, वैज्ञानिक, टेक्नॉलॉजी, त्याचप्रमाणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पाककला, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच देवाचे पुस्तकं वगैरे सगळे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शनी भरलेली होती. ती बघायला आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि ती विक्रीसाठी सुद्धा तिथे उपलब्ध आहेत. आता आमचे अहो म्हणतात, इथे बघ ऑथरचं नाव अविनाश लिहिलंय, तर माझ्यासाठी व्हिडिओ काढ आणि तुझ्या ब्लॉगमध्ये टाक. म्हटलं ठीक आहे बाबा. पुस्तक प्रदर्शनी सोबतच तिथे वेगवेगळी मुलांना खेळण्यासाठी खेळ आणि म्हणजे ते खेळ असे वेगवेगळ्या प्रकारचे होते की जे आपल्याला समजणार सुद्धा नाही. तर ते जेव्हा तुम्ही विकत घेणार तेव्हा ते तुम्हाला समजावून सुद्धा सांगणार होते की कसे खेळायचे. तिथे लागलेलं हे पुस्तकांचं झाड आणि हे सगळं मला बघून खरंच खूप छान वाटत होतं. आम्ही मागच्या वर्षी सुद्धा गेलो होतो आणि 2-3 पुस्तकं आम्ही तिथनं परचेस सुद्धा केली होती. यावर्षी सुद्धा आम्ही गेलेलो, आम्हाला सुद्धा पुस्तकं आवडली, आम्ही ती